आकाश जो शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो? अनंत. अनंताची व्याख्या, ज्याला अंत नाही. आनंद जो आहे त्याला अंत नाही. सुखाला अंत आहे. सुखाचा अंत झाला का दुःख सुरू होतं, दुःखाचा अंत झाला की सुख सुरू होतं. म्हणून आनंदाचा अंतच नाही. तुम्ही ₹1 घेऊन गेले अमेरिकेमध्ये, कोणी विचारणार नाही खोटा आहे तो, तिथे $1 डॉलर इथे आणला तो खोटा आहे. परंतु अन्न जे आहे ते सत्य आहे. हे कुठेही जरी नेलं तर ते सत्यच आहे, कारण ते जीवन निर्माण. आकाश म्हणजे काय? अनंत. मग अनंत म्हणजे काय? सत्य. आणि दुसरं म्हणजे काय? आनंद. आकाश म्हणजे अशी कुठली जागा नाही आहे की इथपर्यंत आकाश आहे. आकाश म्हणजे पृथ्वी सोडली का आकाशच आहे. मग त्या आकाशामध्ये तुम्ही किती उंची गाठता, सर्वपृष्ठ उंची तुम्हाला गाठायची. मग तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये पण पाय जमिनीवर राहिले. आचार ज्या ठिकाणी भ्रष्ट होतो, म्हणजे आचरणच भ्रष्ट होतं, त्याला भ्रष्ट आचार, भ्रष्टाचार असं म्हणतात. आणि मग जिथं तुमचं आचरणच भ्रष्ट होतं, म्हणजे फक्त पैशावर लक्ष ठेवून तुम्ही एखादी गोष्टी करत असाल तर तो भ्रष्टाचार आहे. किती सोपं आहे बघ. तुमचे डोळे जर उघडे असेल तरच त्याचा उपयोग आहे. झाकलेले डोळे असले काय, नसले काय. कानाचा उपयोग बाहेर आहे का आतमध्ये? तुम्ही आतला आवाज ऐकण्यासाठी कधी कान वापरले का? नाही वापरले. ठीक आहे. तुमच्या चाकाची चव कशी आहे? जीभंदी शेजारी शेजारी राहता, म्हणजे जीभ बाहेरची चव येते. नाकाने कधी आतल्यात वास घेतला तो? जेव्हा उलटी होती माणसाला, त्या उलटीचा किती घाणेरडा वास येतो. नवीन नव्हे, माणसाला स्वतःचा वास कधी येत नाही, शेजारचा सांगतो तुझा काहीतरी वास येतोय. अच्छा असं कर, असं म्हणजे आतला जरी वास असला तो बाहेर काढून घ्यावा. म्हणजे इंद्रिया जी आहेत तुम्हाला कुठे घेऊन जाता? बाहेरच्या जगामध्ये. सीमेपर्यंत ह्या इंद्रियांची क्षमता काय होते? संपते. एका विशिष्ट अंतरानंतर पुढचा आपल्याला काहीतरी मोकळा असं तरी दिसत नाही, अंधुक अंधुक दिसतं. लांबचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. जो पण जिभेपर्यंत पोहोचत नाही तो पण चव कळत नाही. म्हणजे या इंद्रियांची पण काय आहे? एक सीमा. त्या सीमेच्या पलीकडे आकाश आहे.